त्यामुळे इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे विधान परिषदेच्या 5 उमेदवार बिनविरोध निवडणूक होणार असं दिसतंय, कारण एक अपक्ष अर्ज दाखल झालेला आहे, मात्र तो आता बाद झालाय। त्यामुळे 5 जागांसाठी 5 अर्ज आलेले आहेत आणि त्यामुळेच निवडणूक ही आता बिनविरोध झालेली आहे। 27 तारखेला खरं तर ही निवडणूक पार पडणार आहे। विधान परिषदेच्या 5 जागा आहेत आणि याच 5 रिक्त जागांसाठी 3 भाजपचे उमेदवार तर 1 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार संजय खोडकेंच्या रूपानं देण्यात आलेला आहे आणि हे सगळेच्या सगळे 5 जण आता अर्थातच बिनविरोध निवडून येणार आहेत। त्यामुळे विधान परिषदेच्या आमदारकीचा त्यांचा मार्ग हा मोकळा झालेलाच आहे। केवळ एक अपक्ष अर्ज दाखल झालेला होता, मात्र तो देखील बाद झालेला आहे, कारण आज छाननीचा दिवस होता। काल शेवटची मुदत होती अर्ज दाखल करण्याची, मात्र केवळ 6 अर्ज दाखल झाले। यातील एक अपक्ष अर्ज हा मात्र बाद झालाय आणि त्यामुळे 5 जणांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय।